नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर आता पुढील काही तासात मंत्रिमंडळांचे खाते वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच, आम्ही त्यांचे खरे अनुयायी हे ठसवण्यासाठी जणू स्पर्धा शुक्रवारी विधानसभेत पाहायला मिळाली. विधानसभेत बाबासाहेबांचे फोटो लावण्यात आले. सत्ता पक्ष व विरोधक समोरासमोर आले होते. बाबासाहेबांच्या नावाने घोषणा देत नारेबाजी करण्यात आली. शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे सभागृह बाबासाहेबांच्या संविधानानुसारच चालावे असे सांगत दोन्ही बाजूंच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या घोषणेमुळे अधिवेशनाचा 5वा दिवस चांगलाच गाजल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील जीएसटी संकलनात सातत्याने वाढ होतीये. गेल्या वर्षीच 2.5 लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. मात्र जीएसटी चोरी थांबवणे आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता AI चा वापर केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत महाराष्ट्र मूल्यवर्धित कर विधेयक मांडताना दिली आहे. या विधेयकाला चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली असून आपल्या देशाने एक देश एक कर ही संकल्पना स्वीकारली आहे. त्याच माध्यमातून जीएसटी कर प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर अमराठी माणसाने अमानुष हल्ला केलाय. धूप अगरबत्ती लावण्यावरून हा किरकोळ वाद सुरू झाला होता. त्यानंतर या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. एका परप्रांतीय कुटुंबाने बाहेरून गुंड आणून कारण नसताना लोखंडी रॉडने मराठी कुटुंबाला मारहाण केली. या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले असून याचे काही व्हिडिओही समोर आलेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. मध्य प्रदेशच्या देवस जिल्ह्यातील शुक्रवारी रात्री उशिरा एका घराला आग लागली होती. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 4 मृत्यू झालाय. देवस शहरातील नयापुरा भागात ही घटना घडल्याचं कळतंय. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. ही आग विझवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्नही केलेत. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणातून हत्या, मारहाण, गुन्हेगारीने कळस घातलाय. दरम्यान विक्रोळी पश्चिमेच्या सूर्यनगर परिसरात पार्किंगच्या वादातून लोखंडी टेबल, लोखंडी पाईप आणि हातातील कड्याचा वापर करत तिघांनी 41 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती कळते. शाब्दिक वादाचं रूपांतर हत्येपर्यंत गेल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. जर्मनीमधील पूर्व भागातील शहर मॅग्डेबर्ग येथे दहशतवादी हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे सौदी अरबच्या एका माथे फिरून जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील क्रिसमस मार्केटमध्ये कार घुसवून लोकांना चिरडले. त्यात 11 जणांचा जीव गमवावा लागलाय, तर 80 पेक्षा अधिक नागरिक ही गंभीर जखमी झालेत. त्यातील अनेकांची स्थिती चिंताजनक असल्याचा दावा करण्यात आलाय. मराठी माणसाविषयी गरळ ओकणारा आणि कल्याण मधील मराठी कुटुंबाला मारहाण करणारा सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर अखिलेश शुक्ला याच्या विरोधात एका पाठोपाठ एका कारवाईचे सत्र सुरू झालंय. कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने अखिलेश शुक्ला याची खासगी गाडी ताब्यात घेतली असून या गाडीला 9,500 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. मेलबर्न सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणे आणि प्रतिस्पर्धी संघाची तमा न बाळगता स्वतःचे कौशल्य उंचाविण्याची तळमळ या गोष्टी रविचंद्रन अश्विन याला इतरांच्या तुलनेत विशेष खेळाडू बनवितात, असे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. 38 वर्षांच्या अश्विनने ऑस्ट्रेलियात 3ऱ्या कसोटीनंतर अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याची निवृत्ती जाहीर केली आहे. या बातमीचा वेळ झाली टॉप 10 मध्ये. त्या सामन्याची पाहत रहा न्यूज अनकट.